मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारात 7 दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. रोजच्याप्रमाणे मित्रांनो, आजचा विषयही खूप महत्त्वाचा खास आहे. स्वामी संदेश मी तुम्हाला सांगणार आहे. आजचा संदेश परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवला आहे. मित्रांनो, जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता. ही महत्त्वाची माहिती स्वामी संदेश जाणून घ्यावा ही स्वामींचरणी प्रार्थना करते. बाळा, स्वामी असे म्हणतात की बाळा, जिथे देवाचे अस्तित्व आहे ना तिथे आनंद आहे. जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल ना तर स्वामींच्या पाऊलखुणांचे अनुसरण करा. तुम्ही जर या गोष्टीवर सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचं बाळ आहे असे कमेंट करा. तुमच्या देवावर स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझे बाळ आहे श्री स्वामी समर्थ असे लिहून कमेंट करा. स्वामींशी मनोमन बोला. हा स्वामी संदेश मन लावून ऐका. मित्रांनो, या संदेशामुळे तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत जे घडले नाही ते घडेल. जीवनासंबंधी अनेक आनंदाचे बदल घडतील. जे आजपर्यंत इच्छा तुम्ही देवापुढे मागत आहात ती इच्छा अवघ्या काही तासातच पूर्ण होणार आहे हे मी खात्रीने सांगते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण डोळे बंद करून ऐका, एकांतात ऐका. या संदेशामुळे मित्रांनो तुमच्यात अनेक नवीन बदल घडायला सुरुवात होणार आहे. माझ्यावर देव म्हणतो बाळा, माझ्यावर खरी श्रद्धा असेल तर शेवटपर्यंत ऐक. बाळा, जे झालं ते झालं. जर आपण चुकीचे काम केले असेल तर त्या चिंतेत अडकून न राहता वर्तमानात सुधारणा करून भविष्यावर स्वार व्हायला शिक. सर्व काही ठीक होईल. जगातील कोणतीच गोष्ट कितीही मौल्यवान असली ना तरी झोप, शांती, आनंद आणि त्याहून अधिक मौल्यवान काहीही नाही. बाळा, जे देवाने तुम्हाला दिले आहे ना बाळा, चांगला काळ त्यांचाच असतो जो कोणाचाही वाईट विचार करत नाही आणि अशा व्यक्तींना संपूर्ण ब्रह्मांड देखील मदत करते. मित्रांनो, आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका. कारण स्वामी आई म्हणते बाळा, नाहीतर आयुष्य हे आपल्याला दुसऱ्यांच्या कलाने जगू नये, नाही तर जीवनातील आनंद संपेल. म्हणून स्वतःच्या मनाने जगा. इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका. तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा. बाळा, आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्याच्या मेंदूने घेऊ नकोस. पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने घे. बाळा, स्वतःला झालेला कामाचा त्रास सहन होईना म्हणून ऐकून घेणाऱ्या आपल्या माणसावर ओरडणे म्हणजे जखम मांडीला आणि मलम शेंडीला लावण्यासारखे आहे. मुळात कामाचा त्रास वाटणे हेच आळसपणाचे लक्षण आहे. कितीही त्रासदायक काम असले ना तरी ते आनंदाने करण्यात जो फायदा असतो ना तो चिडचिड करून करण्यात नसतो. काम म्हटलं की कष्ट हे आलंच रे बाळा. आणि कष्ट सहन करण्याची क्षमता असणं म्हणजेच उज्ज्वल यशाची हमी आहे हे लक्षात ठेव बाळा. कारण काम करताना तू नुसते माझे नामस्मरण के. तुला काम करणं खूप सोपे जाईल. आजचं काम हे आत्ताच करायचं असतं बाळा. उद्याचं काम आज कमी करायचं असतं. काम साठवत राहणं म्हणजे नुकसान वाढवत राहणे होय. काम साठवणारा कर्जबाजारी असतो, पण काम ज्या वेळीच पूर्ण करणारा असतो तो बॅलन्स मिळवून ठेवणारा असतो. पहिलं दुःख संपवणारा नंतर सुख भोगत असतो आणि पहिलं सुख भोगणारा नंतर दुःख भोगत असतो. सोसण्याची क्षमता असते तेव्हा त्रास देणाऱ्या गोष्टी झेलायच्या असतात बाळा. शरीर आणि मन कमजोर झालं की सुखाचे दिवस यावेत याची दक्षता घ्यायची असते. जीवन ठरवून जगायचं असं म्हणजे मनासारखं जगता येतं. बाळा, आपलं आयुष्य छान जग, चांगले कर्म कर, इतक्या आनंदात जग की जेव्हा तुमच्या हातून एखादी चूक होईल ना तेव्हा लोकांनी म्हटलं पाहिजे की बाबा, त्याची वेळ चांगली नव्हती पण माणूस खूप चांगला आहे असे जग. बाळा, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो रे. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतातच पण त्या सुटणाऱ्या असतात हे लक्षात ठेव बाळा. दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असली ना तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. त्यामुळे दुसऱ्याची विचारपूस कर, काळजी घे. भली मोठी ताकद त्यामध्ये लपलेली असते माणुसकीची. माफ कर किंवा आभारी आहे हे शब्द जरी दिसायला साधे शब्द वाटत असतील ना तरी त्यांच्यात दुखावलेली मने जोडण्याची भली मोठी ताकद दडलेली असते हे विसरू नकोस. कारण बाळा, चुका स्वीकारल्या की कमी होतात आणि लपवल्या की वाढतात. रस्ता चुकणे हे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे. विश्वास ठेव की श्रम, संयम आणि नियम हे कधीच धोका देत नसतात हे लक्षात ठेव.
कारण बाळा, ज्यांची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते ना, त्यांना हरण्याची, घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज नसते आणि भीतीही नसते. त्या सर्व गोष्टी आपोआप त्यांना मिळतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही रे, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्त्व आहे, हे लक्षात ठेव. कारण बाळा, जे तू समोरच्या व्यक्तीला देणार ना, तेच तुला मिळेल, तेच तुला परत मिळेल. आपण जसे देतो ना, तेच आपल्याला परत मिळते. जसे पेराल तसेच उगवेल. जसं की मान दिलास तर तुलाही मानच मिळेल. तू सन्मान केलास तर तुझाही सन्मानच होईल. तू आदर केलास तर तुलाही आदरच मिळेल. तू जे देणार ना, तेच तुला परत मिळणार. तू जे गमावलं आहे ना, त्यासाठी तू जबाबदार आहेस. तुला ते परत हवं असेल तर तू आधी तुझा गर्व, अहंकार सोड आणि चूक असेल तिथे माफी मागण्याची हिंमत कर. तुला परत मिळेल, हे लक्षात ठेव. मी तुझ्या प्रत्येक चांगल्या विचारांसाठी तुझ्यासोबत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण बाळा, त्रासातून जाणारा प्रवासच तुम्हाला खास गोष्टीकडे घेऊन जाईल. धीर ठेव, सगळं चांगलं होईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे तू कायमस्वरूपी लक्षात ठेव. खूपच टेन्शन आले, खूपच मनस्ताप झाला तर डोळे बंद कर. आहे त्या क्षणी तू शांतपणे बसून राहा आणि आम्हाला आठव. तुझ्या सगळे कष्टाचे चीज होईल. तुझे कोणतेही टेन्शन असू दे, कोणताही राग असू दे, ते लगेच एका क्षणात तो उतरवेल, हे लक्षात ठेव. कारण जप आणि जप हे दोन्ही शब्द दिसायला सारखेच असतात, बरोबर, पण उच्चारायला वेगळे आणि त्याचे अर्थ भिन्न असतात. तर तू जेव्हा डिप्रेशनमध्ये असतोस किंवा टेन्शनमध्ये असतोस, फक्त श्री स्वामी समर्थ असं नाव घे. मला आठव, जप आणि जप हे दोन्ही शब्द दिसायला सारखेच असतात, पण उच्चाराला वेगळे आणि त्याचे अर्थही भिन्न आहेत. सद्गुरूंचे नामस्मरण म्हणजे आमचे नामस्मरण म्हणजे हे जप झाले. स्वतःला सावरणे म्हणजेही जप. तरी पण त्यांचा संबंध खूप जवळचा आहे. आपण सद्गुरूंचे म्हणजे माझे नाम जपतो तेव्हा सद्गुरू आपल्याला जपतात, तेव्हा मी तुला जपतो, हे लक्षात ठेव. कारण नेहमीच स्वामी स्मरणात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा. त्यानेच तुम्हाला स्वामी पाठीशी राहतील. परमार्थात नीतीला, शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे. जो शुद्ध मनाने स्वामींचे चिंतन, नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला स्वामी सदैव तयार असतात. स्वामी स्वतः येतात. आपण त्या स्वामींना शरण जाऊन त्यांच्या नामाचे प्रेम मागूया. दीनदयाळ भक्तवत्सल श्री स्वामी महाराज कृपेचा वर्षाव करतील याची खात्री बाळगा आणि मग हळूच तुमच्या कानात आवाज येईल, बघा मित्रांनो, की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस जेव्हा आपल्याला मारू शकतो ना मित्रांनो, त्यावर आपण जसे विश्वास ठेवतो तसे डोळ्यांना न दिसणारा भगवंतसुद्धा आपल्याला वाचवू शकतो. यावर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे मित्रांनो. यामुळे आपल्या जीवनात सुख, समृद्धी, शांती निर्माण होते. कारण मित्रांनो, देव असे म्हणतो की बाळा, सोपं काहीच नसतं रे. आयुष्यात जॉबचं टेन्शन, लग्नाचं टेन्शन, घरातील प्रॉब्लेम, नात्यांमध्ये प्रॉब्लेम, असं वाटतं की यातून मी कधी बाहेर पडेन, कधी आयुष्य सुखी होईल, कधी खडतर होईल. आयुष्य असंच असतं रे बाळा. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रॉब्लेम हे असताच. तुझ्या एकट्याच आयुष्यात नसतात रे, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात. प्रत्येक जण लढत असतो रे, झटत असतो, मार्ग शोधत असतो. पण हेच आयुष्य असतं मित्रांनो. सगळं चांगलं असं कधीच नसतं. आपल्याला या सगळ्यामधून सुख आणि आनंद शोधावं लागतं, नाहीतर आपण कायम दुःखीच राहू, हे लक्षात ठेव. बाळा, 100 याग केले म्हणजे इंद्र होतो. कारण आमचा स्वामी समर्थाचा अर्थच ह्या शब्दातच असा आहे की 100 याग केले म्हणजे इंद्र होतो. इंद्राच्या 5 पट ताकद ब्रह्मदेवात आहे. ब्रह्मदेवाच्या 6 पट ताकद विष्णूत आहे. विष्णूच्या 7 पट ताकद शंकरात आहे. शंकराच्या 100 पट ताकद क्षीरसागरातील महाविष्णूत आहे. महाविष्णूच्या 1000 पट ताकद नवनारायणात आहे. नवनारायणाच्या 10,000 पट ताकद विराट स्वरूपात आहे आणि विराट स्वरूपाच्या 1,00,000 पट ताकद मायेत आहे. माया ज्याच्यापासून निर्माण झाली ना, त्याच्या ताकदीला अंतच नाही. त्याला अनंत म्हणजे श्री स्वामी समर्थ असे म्हणतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण सदी तुमच्या मुखात ठेवा मित्रांनो. तुमचे कोणतेही टेन्शन असू दे, घरात पैसा टिकत नसेल, कोणतीही इच्छा अपुरी राहिली असेल तर ते सगळे दूर होईल. फक्त नामस्मरण, श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण सतत ठेवा. तुमची कोणतीही इच्छा असू दे ती पूर्ण होणारच. कारण श्री स्वामी म्हणतात, बाळा, संकटे तर तुला येतच राहणार, त्यातून तर कोणाची सुटका नाही. भले भले तुझी साथ सोडतील, तुला एकटे पाडतील, तुझ्यावर हसतील, तुझा द्वेष करतील,
तुझ्या जीवाभावाची माणसेसुद्धा तुला एकटे पाडतील. तू हतबल होशील, निराश होशील, क्षणभर तुला वाटेल की सगळं संपेल की काय. तेव्हा एक लक्षात ठेव, जेव्हा सर्व आशा अपेक्षा आपलेपणा संपतो ना, तिथूनच या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्य ही शक्य होऊन जाते. तू फक्त कसलीही अपेक्षा न करता कायमस्वरूपी प्रामाणिकपणाने काम कर, भक्ती कर, नामस्मरण कर, प्रामाणिक राहा. तुला कधीही काहीही कमी पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे. कारण मित्रांनो, आणि असे म्हणा की हे स्वामीराया, मित्रांनो आपण असे म्हटले पाहिजे आपल्या स्वामींना की हे स्वामीराया, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वांचे उत्तर तू स्वतःच आहेत. जेव्हा आम्ही तुला आळवतो तेव्हा तूच विविध लोकांच्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला दिशा देतो आणि कर्मसंकेत देऊन समस्येचे निराकरण करतो. हे स्वामी समर्था, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत. तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही. आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे, तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. धन्यवाद श्री स्वामी समर्था. असाच कृपाशीर्वाद आमच्या डोक्यावर ठेव. कारण मित्रांनो, महाराजांच्या मार्गात येणे हे कोणाच्याही भाग्यात नसते. महाराजांचे आणि तुमचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहेत, म्हणून या जन्मी तुम्ही त्यांच्या मार्गात आहात, हे लक्षात ठेवा. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात मित्रांनो. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ते प्रेमाने सांभाळा, व त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, मी सर्वत्र आहे, स्वामींचे हे असे वचन आहे की मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाश ही मीच आहे, पक्षाच्या कंठातून निघालेली शीळ ही मीच आहे, गाणगापुरातही मीच आहे, कैलासावरही मीच आहे आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे आपल्या स्वामींचे वचन आहे. त्यामुळे कोणत्याही संकटांना अडचणींना डगमगून न जाता त्या संकटांना सामोरे जावा आणि फक्त मनात स्वामी समर्थांना आठवा, त्यांचे नामस्मरण घेऊन पुढचे पाऊल टाका. बघा तुम्ही जीवनात खूप यशस्वी व्हाल आणि जे घडेल हे या गोष्टीने, ह्या स्वामींच्या पवित्र शब्दाने तुमच्या जीवनात अनेक बदल घडतील, हे मी खात्रीने सांगते. तर मित्रांनो, एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.